नाव अश्विनी राफा आहे. मी महादुर्गा स्कूल इथे राहते. आता सध्या सकाळी 8:30च्या दरम्यान माझा डॉग बाहेर जसं बसला होता, ते येऊन त्याला मारायला स्टार्ट केला. नंतर आम्ही बोलले, की "काय झालंय? कशाला मारतोयस तू?" तर तो बोलतोय, की "याला सोडणार नाही, मारणार आम्ही." आम्ही डिफेन्ससाठी गेले, तर फक्त ते चॉपर आहे ना, ते काढलं त्याने असं घुसवायसाठी. माझा भाव आला आणि त्याने मला डिफेन्स केला. हे पण आले तिकडे. पण रिटर्न ते एवढं मारहाणी चालू झालं ना, मग आता आम्ही वाचवायला घरी गेलो. आतमध्ये असं दमलो होतो. ते पूर्ण घर-बीर सगळं तोडून टाकलं त्याने. आणि तो बोलतो सोडणार नाहीत. मी तुला बघितलंय. आता तुला माझे जे मित्र आहे ना, तो पण सोडणार नाही. कापून टाकेन तुला. तसं बोलतोय तो. किती जण होते मारणारे? पहिला 2 आला होता. मग नंतर 4 आले. त्यांना तुम्ही ओळखतात का? कोणी नाही. कोणालाही कोणाला ओळखत नाही. नाही. या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला काय तक्रार हो, दिली? गेले होते सकाळी आम्ही 9:15 पर्यंत गेले होते. तिकडे एक जाऊन बसले. ते बोलतात, की "नाही, आहे थोडा टाईम थांबा. आता जस्ट आले ना तुम्ही." अर्धा तास झाला होता आम्हाला जाऊन तिकडे. ब्लिडिंग पण होती ती. खूप ब्लिडिंग होत होता. पण लिहून काही साईन दिला नाही त्याने. मग हे एक ऑफिसरने त्यांनी बोलले, की "द्या त्यांना खूप रक्त वाहतोय, द्या." मग तिकडे आम्ही गेले मग 3 नंबरला औषध घेतलं. मग वापस पोलीस स्टेशनला गेले. पण तिकडे एफ-आय-आर आत्तापर्यंत दाखल केला नाही त्यांनी. आता इकडे आले आम्ही. आता तुम्ही डीसीपी कार्यालयाला भेट दिलेली आहे. त्याला भेटले काय ते सांगितलं? बोलले, की आम्ही पाठवलाय. तुम्हाला काय गोष्टी झाल्या आहेत ते आम्ही बघतो. कसं झालंय, कोण होते, केवढे लोक होते. व्हिडिओ पण आहे, सगळं आहे आम्हाला आमच्याकडे. पोलीस प्रशासनाकडे तुमची काय मागणी राहते? प्लीज आम्हाला सेफ आम्हाला सेफ राहू द्या. प्लीज आम्हाला डिफेन्स करा. नाहीतर काय कुठे जाणार माहित नाही आम्ही कुठे जाणार. आज आज वाजलो नव्हतो ना, पूर्ण गेले होते घरचे सगळे. प्लीज. फक्त दार होता म्हणून आम्ही वाचलो. फक्त दार होता आमच्याकडे, तो पण लाकूडचा, तेही तोडून टाकले. आणि माझा एक बाळ आहे, तो पण 1 महिन्याचा आहे. तो आम्ही बोलत होतो की माझा बाळ आहे, बाळ आहे. तो सांगत होता नहीं नहीं, उसे ही मार देंगे, सबको मार देंगे, पूरा एरिया को मार देंगे. हमने ये भी बोला कि अ, पुलिस वाले जो है वो आएंगे, उनको बोला किसको ये बोलो, हम लोग डरते नहीं है, हम लोग पहले भी कई लोगों को मार दिए हैं, तुमको ही मार देंगे। और इसको तो सीधा धमकी दे दिया है कि जिधर तू मिलेगी उधर तुम्हें मारूंगा। मुझे ये पूछना है, क्या इतना भी पावर नहीं है हमारे पास कि हम खुद को सेल्फ डिफेंस कर सके? हमारे पास एक हथियार नहीं था, कुछ नहीं था कि मैं बचा सके। पर इसको बचाते हुए एक बार गले के पार गया, पास में से गया। अगर थोड़ा सा भी अगर मैं रोकता नहीं, तो शायद आज ये मेरे सामने नहीं होती। और शायद ऐसा लगता है कि हमारे फैमिली में जो 6 मेंबर है, 6 के 6 आज खत्म हो चुके होते थे। मैं सिर्फ इतना चाहता हूँ पुलिस प्रशासन से कि उनको कड़ी से कड़ी कार्रवाई हो जाए। वो निकलने नहीं चाहिए और एक ऐसा एग्जाम्पल सेट होना चाहिए कि आगे ये उल्लासनगर हो, कल्याण हो, कोई भी हो, यहाँ पे ऐसे काम होने ही नहीं चाहिए। इतनी कड़क कार्रवाई होनी चाहिए। मेरा नाम है प्रोफेसर प्रेम जिष्णु राफा। मैं सेंट पॉल कॉलेज में पढ़ाता हूँ, शिक्षक हूँ वहाँ पे। पर अभी मेरे पास एक प्रश्न ये पड़ा है, क्या मैं अपनी फैमिली को सपोर्ट करते हुए, बचाते हुए अपना टाइम निकालूं कि मैं जॉब में जाऊँ, क्या करूँ? मुझे कुछ समझ नहीं आ रहा है। सिर्फ पुलिस ही है जो अभी कुछ ऐसा कर सकती है जिससे कि मुझे भी लगे कि मुझे अभी जॉब करना चाहिए और मेरी फैमिली सेफ है। आई नीड सेफ्टी ऑफ माई फैमिली। सुबह 6 बजे मैंने कल्याण भाजी मार्केट जा रहा था भाजी लेने के लिए। उन्होंने मुझे रास्ते में बंजारा पाड़ा में मुझे साइकिल रोका और खींचे में हाथ डाला। उनको बोला मैंने खींचे से हाथ निकालो पहले, तो उन्होंने खींचे में हाथ निकाला, लेकिन कॉलर पर दूसरा आदमी का कॉलर पकड़ा और फिर एक आदमी ने चाकू निकाल के सीधा वार मेरे पास करने लगे। तो जो कि मेरे पास 3 4 5 5 वार किए हैं उन लोगों ने। और उसका आदमी वहां बैठे हुए थे, मतलब कोई हेल्प के लिए नहीं आगे आए।